कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. धावत आली बघर जनी त्वात जगा टाकीत भरुनी धावत ये तू जाणी सदया ये प्रभु मज सहरा सायन कोणी जगी उरला एक सुखाचा रजनुरला ज्यास तयाच्या प्रिय सखया ये प्रभु मज सहरा दर्शन किंवा वचन पुरे मी कधी ऐसे म्हणत न रे ह्या पतिता म्हणून पुन्हा ते मधुनी जस हवासा जगतीची मग वसती स्वप्नच सौख्ये विभवत ती स्थैर्यन काडी भर जगता एक आढळ जगी तू ख्रिस्ता. प्रभू येशूच्या गौरवी नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी प्रणिता माळी आपले स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे बाप्पा हालेलुया. आजच्या मननाकरिता शास्त्र भाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय 19 ते 26 वचने आणि आजचे विशेष वचन आहे स्तोत्रसंहिता 22:22. मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णेन, मंडळीत तुझे स्तवन करीन. करिश्मा आराधना सभांमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय वचनांपैकी एक वचन आहे फिलिप्पे 2:10-11. स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. भक्तीसाठी हे वचन अगदी सुयोग्य असेच आहे, परंतु यातील शेवटच्या शब्दाकडे आपले दुर्लक्ष होत असते. देवपित्याच्या गौरवासाठी याचा अर्थ असा आहे की शेवटी सर्व उपासना ही पित्यासाठीच आहे. आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारा देवपित्याची आराधना करावयाची आहे आणि ख्रिस्त येशूमध्ये आनंद करावयाचा आहे. आम्ही आमचा देव येशू ख्रिस्ताचा पिता त्याला धन्यवाद देतो. आम्ही प्रभू व पिता याची स्तुती करतो. खरे पाहता ख्रिस्त हा सुद्धा पित्याच्या स्तुतीमध्ये सहभागी होतो. तो पित्याला उद्देशून म्हणतो, मी माझ्या बांधवांना तुझ्या नामाची कीर्ती सांगेन, मंडळीत तुझे स्तवन करीन. तो शमरोणी स्त्रीला सांगतो की त्याचा पिता खरेपणाने स्तुती करणाऱ्यांचा कसा शोध घेतो. जेव्हा आपण स्वर्गात जाऊ तेव्हा ख्रिस्ताच्या मध्यस्थीची आवश्यकता असणार नाही. तो आपल्याला प्रत्यक्ष पित्याच्या समोर घेऊन जाईल. आपण पित्याचे गौरव व त्याच्या सर्व वैभवाला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू.
ख्रिस्ताचे व त्याच्या पित्याचे नाव आपल्या कपाळावर लिहिले जाईल. त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. प्रगटीकरण 14:1. त्या ठिकाणी पित्याला उद्देशून केलेली स्तुती आम्ही पाहू. त्याचप्रमाणे पुत्राचीही विषयानुरूप स्तुती केली जाईल. तथापि पवित्र आत्म्याला उद्देशून केलेल्या आराधनेचा उल्लेख नाही. पिता हा पुत्र नव्हे आणि पुत्र हा पिता नव्हे, परंतु पिता पुत्रामध्ये राहतो आणि पुत्र पित्यामध्ये राहतो. तथापि त्याच अध्यायात पुत्र आपल्या पित्याला सर्व अधिकार व गौरव देतो. याच प्रकारे येशू ख्रिस्ताप्रमाणे पवित्र आत्माही पूर्ण देव असला तरी तो स्वतःकडे आराधना घेत नाही, तर ती पित्याकडेच वळवतो. जेव्हा तो लोकांवर उतरला तेव्हा त्याने लोकांना परमेश्वराने केलेल्या अद्भुत कृत्यांसाठी त्याचे गौरव करण्यास सूचित केले. पवित्र आत्मा ख्रिस्ताचे गौरव करतो आणि ख्रिस्त पित्याचे गौरव करतो. या ज्ञानामुळे आपल्या आराधनेच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकेल आणि आराधनेच्या पद्धतीला एक नवीन दिशा प्राप्त होईल. तेव्हा मी भक्तिगीतांच्या लेखकांना असा सल्ला देतो की त्यांनी भक्तिगीतांची रचना करताना हे सत्य मनात बाळगून भक्तिगीतातील तत्वे तपासून पाहावीत व ती तत्वे बरोबर आहेत की नाहीत याची विश्वसनीय अशा पवित्र शास्त्रतज्ज्ञाला विचारून खात्री करूनच मग ती प्रसिद्ध करावीत. अन्यथा ख्रिस्ती तत्वांचे भरून न काढता येणारे नुकसान होईल आणि असे दिवस येतील की ही गीते त्यात वर्णिलेल्या सत्याऐवजी गीतांच्या चालीमुळे लोकप्रिय होतील. आणि म्हणूनच आपण प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, पवित्र आत्म्याने भरून प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे सर्व आदर, सन्मान, गौरव पिता परमेश्वराला देण्याकरिता पुन्हा एकदा या मननाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल मी तुझे आभार मानते. प्रभू येशू, यशया 43:7 या वचनाप्रमाणे ज्यास तुझे नाम ठेविले, ज्यास तुझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्व मंडळींना या नात्याने तुझ्याकडे घेऊन येण्याकरिता आम्हाला तुझी कृपा पुरव. येथून पुढे आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीद्वारे तुझे आणि तुझेच गौरव व्हावे याकरिता आमचे समर्पण यावेळी आम्ही तुला करीत आहोत. त्याचा तू स्वीकार करावास अशी तुला विनंती करून प्रार्थना येशूच्या नावामध्ये करते. आमेन.